ही वारकरी संगीतात ताकद आहे महाराज. म्हणून कीर्तनामध्ये म्हणत असताना कायम वारकरीच चालीत म्हणाव्यात. कीर्तनामध्ये म्हणत असताना कायम तेच म्हणावं जे संतांच्या मुखातून बाहेर पडलं. प्रमाण म्हणत असताना कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये प्रमाण देत असताना आपल्या मुखातून त्या 2 तासामध्ये जर आपण फेटा बांधलेला असेल ना, तर त्या 2 तासामध्ये आपल्या मुखातून तेच बाहेर पडलं पाहिजे जे संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. म्हणून अभंग त्यालाच म्हणतात जे संतांच्या मुखातून बाहेर आले. त्याचे पुढचं बोलू कांशीराम महाराज, संतांच्याच मुखातून आलेलं कीर्तनात का म्हणावं, कारण जे संतांच्या मुखातून आलं त्याला परमतत्वाचा स्पर्श असतो, म्हणून तर त्याला अभंग म्हणतात. दुर्दैवानं आजकाल कीर्तनामध्ये काही गायलं जातंय महाराज, माझा अधिकार नाही एवढा. काय कीर्तनामध्ये म्हणावं काय म्हणू नये याची काही संतांचेच. परवा दिवशी मी सहज एक कीर्तन ऐकत होतो महाराज, अरे काय म्हटलं पाहिजे आपण कीर्तनामध्ये एखादं प्रमाण दिल्यानंतर संतांना आनंद व्हावा असं काहीतरी म्हणावं की नाही. कीर्तनकार कीर्तनामध्ये म्हणत होते, रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. काय मतितार्थ आहे याच्यात, काय अर्थ काय याच्यामध्ये, काय असा मतीत असा वेदांतातला एखादा सिद्धांत बाहेर पडतो का याच्यातून, काय बाहेर पडतं त्यातून. रडू नको बाळा आणि मी पाण्याला जाते. पाण्याला जाऊन काय करते ती, पाणी घेऊन येते. आता जी बाई पाण्याला गेली ती पाणीच घेऊन येईन का दारू पिऊन येईन, काय त्याच्यात अर्थ काय महाराज. काय ऐका, आपल्याला जर कीर्तनामध्ये भजनामध्ये हरिपाठामध्ये अभंग गवळण म्हणायची असेल तर मला जे हरिपाठात म्हणायचंय जे भजनात म्हणायचंय ते अगोदर गाथेत आलं का पाहिजे तरच म्हणायचं, अजिबात तसं म्हणायचं नाही महाराज. कारण जर वेगळं काहीतरी एक शपक आपण अभंग म्हटलो ना त्याचं पुण्य होणार नाही बा, त्याचं पाप झाल्याशिवाय राहणार नाही. काही अर्थ लोपाने मुरारी नाश केला शब्द झाले, विषय लोकांमध्ये साधन ते बुलावे. कुठून बाजूला गेलो होतो मी, अवतार होतो आम्हाला लक्षातच ठेवावं लागतं. तुमच्या नाही आमच्याला पोटा पाण्याचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवावं लागतं. अवतार तुम्हा धरा या कारणे उद्धर या जन जड जीव. जडाचा जनाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे येतात. सांगू आपल्याला, जनाचा उद्धार ज्ञानेश्वरी सांगून, जडाचा उद्धार भिंत चालून आणि जीवाचा उद्धार जिवंत करून. विठाला विठा. संत महात्मे आपल्या अंतःकरणामध्ये समाजाच्या फक्त कल्याणाची चिंता करतात. एक वाक्य सांगतो, संतांना आपण शरण जा तरी तुमच्या उद्धाराचीच चिंता करणार, संतांना शिव्या द्या तरी उद्धाराची चिंता करणार. जे संत असतात त्यांना तुम्ही शरण गेले तरी तुमच्या कल्याणाची चिंता करणार, आणि संतांना तुम्ही शिव्या जरी दिल्या ना तरी संतांचं लक्षणीय असतं, तुम्हाला शिव्या द्या तरी ते तुमच्या कल्याणाची चिंता. हे उदारपण आहे संतांचं. दुसरं काय, अहो माझ्या ज्ञानोबरायांना आळंदीकरांनी किती त्रास दिला. ज्ञानोबरायांना असं वाटलं मांडे खावेत, मांडे खाण्यासाठी ज्ञानोबराय भिक्षा मागण्यासाठी जातात, भिक्षा मागून घेऊन येतात. ज्ञानोबरायांच्या हातातली झोळी आळंदीकरांनी हिसकून घ्यावी, ते झोळीतलं पीठ मातीमध्ये कालवावं, पायाने ते पीठ मातीत काढून ज्ञानोबरायांना असं सांगावं, अरे संन्याशाची पोरं तुम्ही, तुम्हाला गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. हे वाक्य ज्ञानोबरायांच्या कानात पडल्यानंतर काय अवस्था ज्ञानोबरायांची अंतःकरणाची झाली असेल आपण विचार करा. गोड खाऊ दिलं नाही, आता सोन्याचा कळस आहे, आता सोन्याचा कळस आहे. एक वाक्य सांगू आपल्याला, माणूस जोपर्यंत जिवंत असतो ना बाबा तोपर्यंत त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही. माणूस गेल्यानंतर त्याची मंदिरं लोक उभारत असतात. विठाला विठाला. एवढा त्रास आळंदीकरांनी ज्ञानोबरायांना दिला तरी ज्ञानोबरायांनी एक ओवी तरी अशी टाकली का ज्ञानेश्वरीमध्ये, अशी एक तरी ओवी आली का ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या घराला काढी लागू दे म्हणून. बरं, जर अशी ओवी विवेक भाऊ अशी ओवी टाकलीच असती की ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या घराला काढी लागू दे, काय झालं असतं. अरे सुपडा साफ झाला असता. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला
एक वाक्य सांगतो. ज्ञानोबरांच्या शब्दात एवढी ताकद होती महाराज, ज्ञानोबरांनी भिंतीचा उद्धार केला. ज्ञानोबरांना फक्त एक शब्द वापरावा लागला, एका शब्दात भिंतीचा उद्धार झाला, एका शब्दात रेड्याचा उद्धार झाला. त्या रेड्याला एकच शब्दात ज्ञानोबराय म्हटले, बोला. ऋग्वेद बोलायला लागला. भिंतीला फक्त एकच शब्द वापरला, काय? चला. भिंत चालायला लागली. सच्चिदानंद बाबा मरून पडले होते. मरून पडलेल्या माणसाला एकच शब्द ज्ञानोबरांनी उच्चारला, काय? उठा. मेलेला माणूस जिवंत बसला. आम्ही तरफडून जातो महाराज, झोपलेले माणसं कीर्तनात आमच्या उठत नाही. मेलेल्या माणसाला ज्ञानोबा एका शब्दात उठवलं. ताकद आहे. मी गांभीर्याने कधी कधी बोलत असतो, अंशीराम महाराज, त्या रेड्यापेक्षा सुद्धा दुर्भाग्यवान आपण आहोत, त्या भिंतीपेक्षा दुर्भाग्यवान आपण आहोत. एकच शब्द लागला ज्ञानोबरांचा, त्याचा उद्धार झाला. एका शब्दामध्ये भिंतीचा उद्धार झाला. आम्हाला 9,000 ओव्या पुराणात. आमच्यासाठी किती ओव्या आहेत ज्ञानोबरांच्या? 9,000. तरी आम्हाला आमचा उद्धार करून घेता येईना महाराज. एक शब्द, एका शब्दाचा परिणाम जर एवढा असेल तर एक ओवी जर ज्ञानोबरांनी त्यांनी शुरीत टाकली असती तर जेवढ्यांनी त्रास दिला तेवढ्यांचं काय झालं असतं. पण ज्ञानोबराय असं कधीच बोलले नाहीत. उलट ज्ञानोबराय, जे खळांची व्यंकटी सांगू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. काय भाषा आहे ज्ञानोबरांची. याला तर माऊली म्हणतात. विठ्ठल खळ, जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत. खळ कळालं का तुम्हाला? झोपलेले खळ. खळ खळ कळालं का? सोप्या भाषेत सांगतो. ज्याने गाव बेजार केलं, ज्याने गाव बेजार केलं, गावात ज्याने माणसात माणूस ठेवला नाही, त्याला खळ म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, जे खळ आहेत, जे दुष्ट बुद्धीचे आहेत, त्यांना संपवू नको, मग त्यांचा खळपणा संपव. त्यांची व्यंकटी, त्यांची जी दुष्ट बुद्धी आहे, त्यांची जी वाईट बुद्धी, अरे त्याला जर संपवलं तर तो संपून जाईल, पण त्याची वाईट बुद्धी जर बदलली तर तो संपणार नाही. त्याची फक्त वाईट बुद्धी संपेल, त्याच्या जीवनात परिवर्तन. हे याला संतपणा म्हणतात. एक महात्मा होता. त्या महात्म्याला एका दुसऱ्या राज्यामध्ये जायचं होतं. त्याला असं कळालं, पैसे नव्हते, काय नव्हते. ओरिजिनल महात्मा होता. मी अलीकडे सांगावं लागतंय, ओरिजिनल महात्मा, सर्वच संघ परित्याग केलेला महात्मा. त्याला दुसऱ्या गावामध्ये जायचं होतं, राज्यामध्ये जायचं होतं. जवळ पैसा आकडा प्रवासासाठी काही नव्हतं. त्याने विचार केला कसं जावं. त्याला कळालं की उद्या मला ज्या राज्यात जायचं आहे त्या राज्यामध्ये आपल्या राज्याचा राजा जाणार आहे. तो समुद्रमार्गे बोटीने प्रवास करणार आहे. तो महात्मा त्या राजाकडे गेला. त्या राजाला सांगितलं, राजे साहेब, उद्या तुम्ही ज्या राज्यात जाणार आहात त्या राज्यात माझं काम आहे, मलाही जायचंय. शक्य झालं तर तुमच्या सोबत मी बोटीने प्रवास करू शकतो का? राजा ओरिजिनल राजा होता महाराज. राजा म्हणतात कशाला? राजा याला म्हणतात, ज्या राजाच्या अंतःकरणामध्ये समाजाची काळजी असते, ज्या राजाच्या अंतःकरणामध्ये तळागाळातल्या समाजाला सगळं सुखसुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत, नुसत्या सुखसुविधा प्राप्त होता कामा नयेत, त्याच्यासोबत माझाही उद्धार झाला पाहिजे आणि माझ्यासोबत त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. याला राजा म्हणतात. हो, राजा कसा असावा? हो, जनकासारखा असावा. जनकानं आपल्या सगळ्या राज्याचा तर उद्धार केलाच, पण जनकानं स्वतःचाही उद्धार करून घेतला. मला असं वाटतं विवेक भाऊचं जीवन इथं आल्यानंतर मला तसंच दिसतंय. फक्त राजकारण करायचं नाहीये, फक्त राजकारण करायचं नाहीये, तर राजकारणाच्या सोबत समाजकार्य आणि समाजकारणाच्या सोबत परमार्थ कारणही करायचंय. विठाला विठाला. त्या राजाने विचार केला, महात्मान, जर मला तुमचा सत्संग घडत असेल तर ते तुमचं भाग्य नाही, ते माझं भाग्य आहे. तुम्ही माझ्यासोबत येताय, माझं भाग्य आहे. नक्कीच तुम्ही माझ्यासोबत चला. त्या राजानं महात्म्याची थांबण्याची व्यवस्था त्या कुटियामध्ये केली. पण रात्री काहीतरी अचानक नियोजन बदललं आणि काही सेवक त्या महात्म्याकडे गेले. महात्म्याला सांगितलं, महात्मन, उद्या तुमच्यासोबत राजेसाहेब येणार होते, पण काहीतरी काम निघाल्यामुळं ते येणार नाहीत, पण काही सेवक बोट घेऊन जाणार आहेत, तुम्ही त्यांच्यात प्रवास करू शकतात. महात्म्याला वाटलं ठीक आहे, काय अडचण नाही, आपण सोबत जाऊ. दुसऱ्या दिवशी बोट, शांत बसा रे. दुसऱ्या दिवशी बोट आली. बोट किनाऱ्याला लागली.
किनाऱ्याला लागल्याबरोबर काही सेवकांनी त्या बोटीमध्ये प्रवेश केला, सोबत महात्म्यानंही केला. महात्मा आतमध्ये गेला, बोट निघाली, प्रवास सुरू झाला. ते जे सेवक होते, काम करणारी मुलं होती, त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. महात्म्याने एक चांगली जागा पाहिली, त्या जागेवर त्यानं आसन टाकलं, पद्मासन घातलं, डोळे मिटले. महात्म्यानं ध्यानाला सुरुवात केली. डोळे मिटून घेतले. बरीच लांब बोट गेल्यानंतर ते पोरं जे होते काम करणारे, त्यांचं काम आटोपलं. काम आटोपल्यानंतर त्या पोरांचं लक्ष त्या महात्म्याकडे गेलं. महात्म्याला त्यांनी पाहिलं. आता गंमत अशी आहे महाराज, लोकांनी पांढरे कपडे आणि भगवे कपडे पाहिले का त्यांचा पुरुषार्थ जागवतो. बाबा बाबा बाबा, त्यांना वाटतं जगातले सगळ्यात येडे माणसं म्हणजे हेच. कोणी येतं शायनिंग आणतंय महाराज पांढरं, त्यांना माहित नाही हे 12 गावाचं नाही 1200 गावाचं पाणी पिले. अरे त्या पोरांच्या लक्षात आलं, महात्मा दिसतोय, याची आपण टिंगल करू. महात्म्याची खरा महात्मा होता, साधनेत बसलेला होता, याची टिंगल करू असं त्यांच्या डोक्यात आलं. आणि त्यांनी विचार केला याची टिंगल करायची, आणि महात्मा पाठीमागं काही बोलला की याला मारायचं, असं त्यांनी विचार विनिमय केला. आणि त्या महात्म्याच्या समोर जाऊन उभे राहिले. महात्मा डोळे झाकून शांत बसलेला, समोर ते पोरं उभा राहिले आणि ती त्यांच्यात ते गप्पा मारायला लागले. एक दुसऱ्याला म्हटलं, का रे म्हणला, हा धंदा बरा आहे भाऊ म्हणला. ते म्हणे काय काम करायचं नाही, धंदा करायचा नाही, काय इथं खायला भेटतोय, देव पोसाय काय. ते महात्म्याने ऐकलं, ऐका बरं, महात्म्याने ते ऐकलं, पण महात्म्याने शुद्ध शब्द उच्चारला नाही, शांतपणे डोळे झाकून बसला. महात्मा काहीच बोलला नाही. हे पाहिल्यानंतर पोरांचं धाडस आणखी वाढलं. एक पोरग गेलं आणि त्या महात्म्याच्या डोक्यात अशी टपली मारली, तरी महात्मा काहीच बोलला नाही. दुसरा गेला, दुसऱ्याने मारली, तिसरा गेला, तिसऱ्याने मारली. शांतपणे महात्मा बसलेला. पोरांना वाटलं एवढ्या टोले आणले तरी महात्मा काही करेना. आणखी त्यांचं धाडस वाढलं. मग त्यातलं एक जण गेला आणि त्याने अशी लात मारली. कुणाला? आत्तापर्यंत करत होते ती चेष्टा होती महाराज, पण लात मारली. आता त्यांच्याकडून चेष्टा नाही, आता त्यांच्याकडून अपराध घडला. आणि भगवान परमात्मा सगळं सहन करतो. भक्ताला दिलेला त्रास परमात्म्याला कधी सहन होत नाही. महात्म्याने तो सगळा त्रास सहन करून घेतला, पण देवाला सहन नाही झाला ना हो. देवाला ते सहन. एक वाक्य सांगतो आपल्याला, तुम्ही जगात कोणाच्याही वाट्याला जा, तुम्ही जगात कुणाचाही अपराध करा, पण भगवत भक्ताचा वार करायचा अपराध कधीच करायचं नाही. कधीच वार करायच्या वाट्याला जायचं नाही महाराज. का? याचं कारण सांगतो. जर जगाच्या वाट्याला गेले त्याचा बदला जग घेत असतं, पण जर वार करायच्या वाट्याला गेले ना, वारकरी त्याचा बदला घेत नाही, तो घेत असतो. विठ्ठल विठ्ठल. देवाला सहन झालं नाही ते. परमात्मा तिथं हजर झाला आणि परमात्म्यानं त्या महात्म्याला सांगितलं, म्हणे करे किती वेळची मी तुझी गंमत पाहतोय, ती पोरं तुला शिव्या काय देतात, ते टपल्या काय मारतात, तुला लाता काय मारतात, तू काहीच कसं त्यांना म्हणणार आहे. त्या महात्म्याने एवढं गोड उत्तर दिलं महाराज. तो महात्मा म्हटला, देवा अरे थोडा वेळ झाला की किनारा येईल, किनारा आला की मी खाली उतरेल, ते मुलंही खाली उतरतील, मुलं त्यांच्या रस्त्याने निघून जातील, मी माझ्या रस्त्याने निघून जाईल. आयुष्यात पुन्हा आमची कधी भेट होणार? जर आयुष्यात भेटच होणार नसेल तर जी गोष्ट अनेक वर्षापासून मी आतून काढून टाकली ती त्यांच्यामुळे कशाला आतमध्ये घेऊ? आतमध्ये घेऊ? अरे क्रोध राग मी काढून टाकलाय, त्या पोरांची मुळे कशाला आत घेऊ? जाऊ दे, मला काय त्यांना त्रास. देव म्हटलं तू करशील सहन, मला नाही सहन होणार. त्याने लाता मारल्या तुला, त्यांना त्याचा अपराध झालाय, त्यांना सहन करावा लागेल. एक काम कर, देव म्हणे काय, तू फक्त त्यांच्याकडे राग राग बघ म्हणे. झोपले नाही तुम्ही? देवाने काय सांगितलं? तू फक्त त्यांच्याकडे राग राग बघ, त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही, व्यवस्था मी करतो. जागेवर भस्म करतो, तू फक्त राग राग निमित्त तू हो, फक्त मी जागेवर भस्म करतो, मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार. तो महात्मा म्हटला, अजिबात मला त्यांना त्रास द्यायचा नाही, माझ्या मनात असं काही नाही, अजिबात नाही. देवाने एक काम करू का, मग जाळून टाकतो म्हटलं, तर तू ऐकत नाही. एक काम करू का, काय जहाजच पलटी करू का? तुला कसं घेऊन जायचं मी पाहतो, तू त्याचं लोड घेऊ नको, जहाज पलटी करू का? त्या महात्म्याने सांगितलं, देवा पलटीच करायचं असेल तर जहाज पलटी करू नको, त्यांची बुद्धी पलटी कर. बुद्धीचा पालट, बुद्धी पलटी कर. अरे जहाज पलटी केलं तर मरून जातील, पण बुद्धीमध्ये जर पालट झाला तर पुन्हा कुठल्याच महात्म्याच्या वाटेला ते जाणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही त्यांना कितीही त्रास द्या, संतांचं लक्षण हे आहे की तुमच्या फक्त उद्धाराची चिंता संत महात्मे करणार. त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या साधना, त्या साधनेने प्राप्त झालेले जे जे अनुभव आहेत
ते आम्हाला देऊन आमच्यावर संत उपकार करतात आणि फक्त आमच्या उद्धाराची चिंता करतात. ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, सकल संत महात्मे सगळ्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त केलेले जेवढे काही अनुभव आहेत ते आम्हाला उदारपणे देऊन टाकले. आणि त्या अनुभवातून आम्हाला प्राप्त झालेले जे काही त्या अनुभवातून आम्हाला उद्धाराचा मार्ग संत महात्म्यांनी उघडा करून दिला. अशीच गोड, अत्यंत सोपी, सर्वांना करण्यासारखी येण्यासारखी अशी एक गोड साधना ज्ञानोबारायांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या देवाची हे